कागल तालुक्यातील मुरगुड परिसरात गुएलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ मज्जासंस्थेच्या आजाराचे संशयित रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे। सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द आणि शिंदेवाडी येथील 3 अल्पवयीन मुलांवर कोल्हापूरमधील CPR हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। सावर्डे बुद्रुक येथील 8वीतील विद्यार्थ्यास घसा दुखणे, गिळताना त्रास आणि हातापायात अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्याच्या GBSचा संशय व्यक्त करण्यात आला। 2 महिन्यांहून अधिक काळ त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते। सध्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून त्याचे उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे। GBS मध्ये सुरुवातीला पायातून मुंग्या येणे, हातापायात अचानक अशक्तपणा, चालताना अडचण, बोलताना किंवा गिळताना त्रास अशी लक्षणं दिसतात। गंभीर अवस्थेत श्वसनावरही परिणाम होऊ शकतो। वेळेत उपचार मिळाल्यास बहुतांश रुग्ण 6 महिन्यात बरे होतात। उपचारासाठी इम्युनोग्लोब्युलिन आणि प्लाझ्मा फेरेसिसचा वापर केला जातो। आरोग्य विभागानं नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। मुरगुडहून सर्जेराव भाट।